मिरज ते सांगली रोडवर भरगाव बुलेटच्या धडकेत दिलीप बाबूराव कांबळे वर्ष 58 राहणार सांगली मिरज रोड बेथलनगर कृपाबाई हॉस्पिटलजवळ मिरज या पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या प्रकरणी आकाश दिलीप कांबळे वर्ष 30 राहणार सांगली मिरज रोड बेथलनगर जवळ मिरज यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार सौरभ सुनील शितोळे वर्ष 27 राहणार मालगाव तालुका मिरज या मोटरसायकल चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी यांचे वडील दिलीप कांबळे हे बुधवार 20 मे 2026 रोजी सायंकाळी 7:45 वाजण्याच्या सुमारास वान्नेसवाडी येथून विजयनगरकडे जात होते। दरम्यान क्रांती भोजनालय शेजारील सरकारमान्य देशी दारू दुकानासमोर रस्ता ओलांडत असताना पाठीमागून आलेल्या रॉयल एनफील्ड हंटर बुलेट क्रमांक MH10EF 4053 या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली। ही दुचाकी सौरभ शितोळे हा निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने चालवत होता। या अपघातात दिलीप कांबळे गंभीर जखमी झाले होते। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना गुरुवार 21 मे रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी बुलेट चालक सौरभ शितोळे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता BNS कलम 106(1) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत।